राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान जे आहे ते शांततेत पार पडलेलं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि अखेर 5 वाजेपर्यंत साधारणतः 50.74% मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। आपण बघू शकतो की आता साधारणतः 6 वाजलेले आहे आणि आता मतदान जे आहे प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आहे। हे सगळे कर्मचारी जे आहेत ते ईव्हीएम मशीन असेल आता व्हीव्हीपॅट असेल तर ते ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आता हे नेण्यात येणार आहे। साधारणतः 4 तारखेला सकाळपासूनच आता हे मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या सगळ्या मतदानामध्ये आता कोण बाजी मारतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की इकडे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात होते, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकट्टे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। वंचितचं देखील आव्हान होतं ह्या निवडणुकीमध्ये आणि सकाळपासूनच आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणात ऊन होतं, त्यामुळे थोडासा उन्हाच्या वेळेला थोडंसं मतदारांनी प्रतिसाद जो आहे अल्प प्रतिसाद दिला, मात्र जवळपास आता 50%च्या वरती हे मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। कॅमेरा नागनसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।